Hello dear students, today we are going to learn 1.2 Who is the greatest. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 6वीच्या इंग्रजीच्या पुस्तकातील युनिट 1 मधील 1.2 Who is the greatest या पाठाचा अभ्यास करणार आहोत. Who is the greatest ही एक स्टोरी आहे जी अकबर आणि बिरबल बद्दल दिलेली आहे. Emperor Akbar or Akbar the Great is known as one of the greatest rulers in the world. Emperor Akbar or Akbar the Great हा राजा एक जगातील एक महान प्रशासक म्हणून ओळखला जातो किंवा ओळखला जायचा. Not just because he had a vast empire, a very strong army, untold wealth, but because he was a good human being. म्हणजे तो का ओळखला जायचा की त्याच्याकडे फक्त वास्ट एम्पायर म्हणजे अफाट साम्राज्य किंवा अफाट सैन्य किंवा अमाप संपत्ती होती म्हणून तो फक्त ओळखला जायचा, नाही तर तो एक चांगला व्यक्ती होता म्हणून ओळखला जायचा. ही केअर्ड फॉर हिज सब्जेक्ट्स म्हणजे प्रजा. त्याला त्याच्या प्रजेबद्दल खूप काळजी होती. ही हॅड ग्रेट रिस्पेक्ट फॉर स्कॉलर्स, रायटर्स, पोएट्स अँड आर्टिस्ट बिलॉंगिंग टू डिफरंट रिलिजन. रिस्पेक्ट त्याला खूप आदर होता. फॉर स्कॉलर्स म्हणजे विद्वान, रायटर्स, पोएट अँड आर्टिस्ट म्हणजे विद्वान, लेखक, कवी आणि कलाकार. म्हणजे जे वेगवेगळ्या धर्मातले कलाकार, विद्वान, कवी आणि लेखक होते त्यांच्याबद्दल त्यांना खूप आदर होता. ही वॉज अ पॅट्रॉन ऑफ आर्ट अँड कल्चर म्हणजे कला आणि संस्कृती याच्याबद्दल त्याला खूप विशेष आवड होती आणि तो त्या पॅट्रॉन म्हणजे आश्रयदाता. द 9 जेम्स ऑफ ऑर नवरत्नास इन हिज कोर्ट वेअर फेमस. म्हणजे कोर्ट म्हणजे दरबार, त्याच्या दरबारातील 9 जेम्स म्हणजे नवरत्न हे खूप फेमस होते. नवरत्न तुम्हाला माहीतच असतील की त्याच्या दरबारात 9 असे लोक होते ज्यांच्याकडे जे खूप हुशार होते आणि त्यांच्याकडे खूप विविध कला होत्या. मेनी पीपल बिलीव्ह दॅट ऑफ दीज 9 जेम्स म्हणजे लोकांचा या नवरत्नांवर खूप विश्वास होता. बिरबल वॉज द क्लोजेस्ट टू द एम्परर्स हार्ट्स. मग त्या 9 जेम्स नवरत्नांपैकी बिरबल जो होता तो अकबर राजाच्या खूप जवळचा होता. अकबर लव्ह टू पोज इंटरेस्टिंग क्वेश्चन्स ऑर प्रॉब्लेम्स इन हिज कोर्ट. मग अकबर राजाला त्याच्या दरबारातील लोकांना इंटरेस्टिंग प्रश्न मांडणे किंवा अडचणी सोडवायला सांगणे याची खूप आवड होती. अँड बिरबल नेवर फेल्ड टू कम अप विथ ॲन इक्वली इंटरेस्टिंग आन्सर. आणि बिरबल त्या अडचणी सोडवण्यात किंवा प्रश्न सोडवण्यात अजिबात चुकत नसे. नेहमी त्याचं उत्तर बरोबरच असायचं, इतका तो खूप हुशार होता. वी डोंट नो वेदर ऑल द अकबर अँड बिरबल स्टोरीज दॅट वी हिअर टुडे हॅव एनी बेसिस इन हिस्ट्री. मग आज आपण ज्या अकबर आणि बिरबलाच्या गोष्टी ऐकतो त्या एक इतिहासातल्याच गोष्टी आहेत. They have been handed down over generation mainly by word of mouth. मग या गोष्टी आपल्यापर्यंत कशा पोचल्या? जनरेशन टू जनरेशन म्हणजे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे, दुसऱ्या पिढीकडून तिसऱ्या पिढीकडे अशा पद्धतीने त्या सांगत म्हणजे ओरली त्या आपल्यापर्यंत पोचलेल्या आहेत. हेअर आर 2 ऑफ देम. मग या पाठामध्ये आपल्याला 2 गोष्टी दिलेल्या आहेत. आता त्यापैकी एक गोष्ट आपण पाहूया. One day the emperor entered the court with a very serious expression on his face. एक दिवस काय झालं, एम्परर एंटर द कोर्ट विथ म्हणजे जो एम्परर होता अकबर राजा तो दरबारात आला. विथ अ व्हेरी सिरियस एक्सप्रेशन्स. त्याच्या चेहऱ्यावर अगदी गंभीर स्वरूपाचे भाव होते. ॲज सून ॲज ही वॉज सीटेड. जसा तो त्याच्या सिंहासनावर बसला, ही सेड आय हॅव अ क्वेश्चन फॉर ऑल ऑफ यू. मग त्याने म्हटले सर्व दरबारींना की माझ्याकडे तुम्हा सर्वांसाठी एक प्रश्न आहे. व्हॉट शुड बी द पनिशमेंट फॉर समवन हू पुल्स माय मस्टॅच.
मग मुस्टॅच म्हणजे मिशी. तर माझी मिशी ओढणाऱ्या एका व्यक्तीला काय शिक्षा असली पाहिजे? तर हा त्याचा प्रश्न होता. द कोर्ट वॉज स्टन्ड. पुल द एम्परर्स मस्टॅच. इट वॉज अनहर्ड ऑफ. मग सगळे दरबारी जे आहेत त्यांना खूप आश्चर्य वाटलं. खूप ते अचंबित झाले की अशा प्रकारचा अपराध कोण करू शकतो, कारण की इट वॉज अनहर्ड ऑफ म्हणजे हे कधी ऐकिवात नव्हतं. फ्लॉग हिम. गिव्ह हिम 50 लॅशेस ऑफ द व्हिप. फ्लॉग हिम म्हणजे त्याला फटके द्या. गिव्ह हिम 50 लॅशेस ऑफ व्हिप. व्हिप म्हणजे चाबूक. त्याला चाबकाचे 50 फटके द्यायला पाहिजेत असा एक नोबलमॅन म्हणला. एक्सक्लेम वन नोबलमॅन. दॅट्स नॉट इनफ. पुट हिम इन जेल विदाऊट फूड अँड वॉटर, सेड अनदर. मग एक व्यक्ती काय म्हणाला की ते पुरेसं नाही आहे. दॅट्स नॉट इनफ म्हणजे ते पुरेसं नाही आहे. पुट हिम इन जेल, त्याला जेलमध्ये टाका. विदाऊट फूड अँड वॉटर म्हणजे अन्न आणि पाणी न देता त्याला भुकेलं जेलमध्ये ठेवा, असा एक व्यक्ती म्हणाला. व्हिप हिम. बीट हिम अप. हँग हिम. कट ऑफ हिज ऑफेंडिंग हँड्स. मग त्याला काय काय शिक्षा सुचवण्यात आल्या. व्हिप हिम म्हणजे त्याला चाबकाचे फटके मारायला सांगितलं. बीट हिम म्हणजे मारायला सांगितलं. हँग हिम म्हणजे फाशी द्या, त्याला फाशी द्या, किंवा त्याचे जो अपराध त्याने केलेला आहे त्याबद्दल त्याचे हात कापण्यात यावेत असे सुद्धा सुचवले गेले. द ॲजिटेटेड कोर्टियर्स बिगॅन टू क्राय आउट. म्हणजे संतप्त झालेले सर्व दरबारी ओरडू लागले. ओन्ली बिरबल वॉज सायलेंट. मग फक्त बिरबल हा शांततेने तेथे उभा होता. ही वॉज इवन स्माइलिंग अ लिटिल. आणि त्याला हसूसुद्धा येत होतं. तो शांतपणे उभा होता आणि त्याला हसू येत होतं. व्हॉट डू यू से बिरबल? व्हॉट इज युअर ओपिनियन? मग बिरबलला विचारण्यात आलं की बिरबल, याबद्दल तुझं काय मत आहे? तू काय? इन माय ओपिनियन, ओ गिव्हर ऑफ पीस टू द वर्ल्ड, द ऑफेंडर शुड बी गिव्हन हिज फेवरेट स्वीटमीट्स. मग बिरबल म्हणाला, महाराज, असा अपराध करणाऱ्या व्यक्तीला त्याच्या आवडीची मिठाई दिली गेली पाहिजे. ओ गिव्हर ऑफ पीस टू द वर्ल्ड म्हणजे जगाला शांती देणारा शांतीदूत. तसेच स्वीट मीट्स म्हणजे मिठाई. राजा बिरबल, आर यू आउट ऑफ युअर माइंड? गिव्ह स्वीटमीट्स फॉर सच ग्रेव्ह ऑफेन्स, द कोर्टियर्स बिगॅन टू से. मग दरबारी म्हणाले की बिरबल, तू वेडा झाला आहेस का? इतक्या गंभीर स्वरूपाच्या अपराधाबद्दल त्या अपराध्याला आपण शिक्षा द्यायची सोडून मिठाई द्यायची का? बिरबल स्माइल्ड अँड ऑफर्ड अन एक्सप्लेनेशन. मग बिरबल किंचित हसला आणि त्याने एक्सप्लेनेशन द्यायला सुरुवात केली. येस, हू वूड बी सो बोल्ड ॲज टू पुल द एम्परर्स मुस्टॅच. मग बिरबल येथे काय म्हणतो आहे की सम्राटाच्या मिशा ओढण्या इतका धाडसी कोण असेल? ओन्ली हिज ओन ग्रँडसन. मग असं कृत्य कोण करेल? तर असं कृत्य फक्त राजाचा नातूच करू शकतो, असे बिरबल म्हणाला. व्हेन अकबर हर्ड दिस. ज्यावेळी अकबर राजाने बिरबलाचे म्हणणे ऐकले, ही बर्स्ट आउट लाफिंग. त्याला खूप हसू आलं. बिकॉज, कारण दॅट इज एक्झॅक्टली व्हॉट हॅड हॅपन इन द मॉर्निंग. कारण बिरबलाने जे सांगितलं तेच त्या दिवसाच्या सकाळी घडलेलं होतं. विद्यार्थी मित्रांनो, येथून आता दुसरी गोष्ट सुरू होत आहे. ऑन अनदर ऑकेजन, अकबर वॉज रिलॅक्सिंग विथ सम ऑफ हिज कोर्टियर्स. अ फ्यू ऑफ देम thought this was a good opportunity to shower praise on the emperor and get some favors from him. मग ज्यावेळेस अकबर राजा रिलॅक्सिंग विथ सम ऑफ हिज कोर्टियर्स त्यांच्या इतर दरबारी लोकांसोबत बसलेला होता, तेव्हा काहींनी विचार केला की ही चांगली संधी चालून आलेली आहे, आपण महाराजांची स्तुती करूया, मग महाराज खुश होऊन आपल्याला काहीतरी बक्षीस देतील. दे बिगॅन टू कम्पीट विथ इच अदर इन प्रेझिंग अकबर. मग त्यांनी अकबर राजाची खूप खूप स्तुती करायला सुरुवात केली. यू आर द ग्रेटेस्ट ऑफ द किंग्स म्हणजे तुम्ही महान सम्राट आहात.
यू आर द ग्रेटेस्ट ऑफ द किंग्स ऑर एम्परर्स दॅट एव्हर लिव्ह ऑन द अर्थ. म्हणजे पृथ्वीवरील आजपर्यंत होऊन गेलेल्या प्रशासकांपैकी तुम्ही खूप महान प्रशासक आहात किंवा खूप महान राजे आहात, अशी स्तुती ते करत होते. यू आर द ग्रेटेस्ट ऑफ ऑल द पीपल इन हेवन ऑन ऑर अर्थ. म्हणजे महाराज, तुम्ही पृथ्वी व स्वर्गातील सर्व लोकांमध्ये सर्वात महान आहात, असे काही लोक म्हणत होते. यू आर ॲज ग्रेट ॲज गॉड अल्मायटी. म्हणजे तुम्ही देवाप्रमाणेच महान आहात. यू आर ग्रेटर दॅन द गॉड अल्मायटी. म्हणजे तुम्ही देवापेक्षासुद्धा महान आहात, असे काही जण म्हणत होते. नाव अकबर वॉज नो फूल. मग अकबर राजा काही मूर्ख नव्हता. ही डिड नॉट केअर फॉर फॉल्स प्रेज. त्याने ओळखलं होतं की हे लोक आपली खोटी स्तुती करत आहेत. ही स्टॉप द कोर्टियस अँड आस्क, डू यू ऑल बिलीव्ह सो. सर्व कोर्टियसना विचारलं, सगळ्या दरबारी लोकांना विचारलं की डू यू ऑल बिलीव्ह सो. म्हणजे तुमचा यावर विश्वास आहे का. येस दे आन्सर्ड इन वन व्हॉइस. त्यांनी सर्वांनी एकच उत्तर दिलं की हो. ऑल राईट देन प्रूव्ह इट टू मी. अकबराने त्यांनी केलेली स्तुती खरी आहे हे सिद्ध करायला सांगितले. टेल मी ॲट लिस्ट वन थिंग दॅट आय कॅन डू बट गॉड अल्मायटी विल नॉट बी एबल टू डू. मग अकबर राजाने त्यांना विचारलं की अशी गोष्ट सांगा जी देव करू शकत नाही पण मी करू शकतो. अदरवाईज यू विल ऑल इन्क्युअर ऑल अवर रॉयल डिस्प्लेजर. म्हणजे तुम्हा सर्वांना आमची नाराजी पत्करावी लागेल. यू हॅव टिल टुमॉरो मॉर्निंग टू प्रूव्ह इट. मग तुम्हाला उद्याच्या सकाळपर्यंत हे सिद्ध करायचं आहे की अशी एक गोष्ट त्यांना शोधायची होती जी अकबर राजा करू शकतो पण देव करू शकत नाही. अकबर देन लेफ्ट द प्लेस विदाऊट अनदर लुक ॲट द कोर्टियस. मग अकबर राजा तेथून निघून गेला त्यांच्याकडे न पाहता. दे वेअर इन प्रॉपर फिक्स. म्हणजे ते मोठ्या अडचणीत सापडले. दे थॉट अँड थॉट बट कुडंट थिंक ऑफ एनी सच थिंग्स. मग त्या दरबारी लोकांनी खूप विचार केला की आपण अशी कोणती गोष्ट शोधू शकतो की जी अकबर राजा करू शकतो पण देव करू शकत नाही. त्यांनी खूप विचार केला परंतु त्यांना त्यांचे उत्तर सापडले नाही. इन दी एंड दे वेंट टू बिरबल. मग शेवटी ते बिरबलाकडे गेले. वेन बिरबल हर्ड देअर स्टोरी ही टोल्ड देम नॉट टू वरी. मग ज्यावेळी बिरबलाने त्यांचे म्हणणे ऐकून घेतली, त्यांची जे घडलेलं होतं ते त्यांनी बिरबलाला सांगितलं, तेव्हा बिरबलाने त्यांना धीर दिला आणि काळजी न करण्याबद्दल सांगितले. द नेक्स्ट मॉर्निंग द कोर्ट वॉज फुल. दुसऱ्या दिवशी सकाळी द कोर्ट वॉज फुल म्हणजे सगळा दरबार भरलेला होता. एव्हरीवन वॉज क्युरियस टू सी व्हॉट वूड हॅपन नेक्स्ट. मग सर्वांना उत्सुकता होती की आता पुढे काय होईल. वेल सेड द एम्परर, हॅव यू फाउंड अ गुड आन्सर टू माय क्वेश्चन. एम्पररने सर्वांना विचारलं की माझ्या प्रश्नाचं उत्तर कोणाला सापडलेलं आहे का. ऑर आर यू रेडी टू लिव्ह द कोर्ट फॉर एव्हर. की तुम्ही कायमचे दरबार सोडून जाण्यास तयार आहात. जस्ट देन बिरबल स्टेप फॉरवर्ड अँड बो लो. बिरबल पुढे आला आणि त्याने नमस्कार केला, नतमस्तक झाला तो एम्पररला. प्लीज डोंट बी अँग्री विथ दोज हू थिंक यू आर द ग्रेटेस्ट. बिरबल म्हणाला, महाराज कृपया जे तुम्ही महान आहात असे मानतात त्यांच्याबद्दल रागावू नये. देअर इज सर्टनली ॲट लिस्ट वन थिंग दॅट यू कॅन डू बट द गॉड ऑलमायटी कॅनॉट. मग बिरबल म्हणाले की अशी एक गोष्ट आहे जी फक्त तुम्ही करू शकता आणि देव करू शकत नाही. अकबर लुक ॲट बिरबल थॉटफुली अँड व्हॉट इज दॅट वन थिंग. मग अकबराने विचारपूर्वक बिरबलाकडे बघितले आणि विचारले की मग ती अशी गोष्ट ती काय आहे. व्हेन यू वॉन्ट टू पनिश समवन यू कॅन बॅनिश दॅट पर्सन. मग बिरबल म्हणाला की जेव्हा तुम्हाला कोणाला शिक्षा करायची असते यू कॅन बॅनिश दॅट पर्सन. मग तुम्ही त्या व्यक्तीला हद्दपार करू शकता किंवा तुमच्या राज्यातून काढून टाकू शकता. यू कॅन थ्रो हिम आउट ऑफ युअर किंगडम. म्हणजे तुमच्या राज्यातून तुम्ही त्याला काढून टाकू शकता. बट
गॉड्स किंगडम एक्सटेंड एव्हरीवन, पण देवाचे राज्य तर सगळीकडेच आहे ना. द अल्मायटी कॅनॉट बॅनिश एनीवन फ्रॉम हिज किंगडम. मग देवाचे राज्य तर सर्वीकडेच आहे, तर मग देव कोणालाही त्याच्या राज्यातून काढून टाकू शकत नाही. पण तुम्हाला जर कोणा व्यक्तीला शिक्षा करायची असेल तर तुम्ही त्या व्यक्तीला हद्दपार करू शकता किंवा तुमच्या राज्यातून काढून टाकू शकता. अकबर्स फेस वॉज लिट अप विथ अ स्माईल. मग अकबर राजाला हे उत्तर ऐकून खूप खूप आनंद झाला. दॅट वॉज व्हेरी क्लेवर बिरबल. मग त्याने बिरबलला शाबासकी दिली की बिरबल तू खूप हुशार आहेस. व्हाईल शोईंग हाऊ आय हॅव ॲन ॲडव्हान्टेज. अकबर म्हणाला की बिरबल तू सिद्ध करताना दाखवून दिले की यात माझाच फायदा कसा आहे, आणि तू दाखवून दिले की देवच मोठा आहे किंवा देवच महान आहे, आणि तू दाखवून दिले की शेवटी देवच किती महान आहे. आय बिलीव्ह यू. माझा तुझ्यावर विश्वास आहे. अकबर वॉज सो प्लीज्ड विथ द आन्सर दॅट ही फॉरगेव द कोर्टियर्स फॉर देअर स्टुपिडिटी. मग अकबर राजा बिरबलाचे उत्तर ऐकून खूप आनंदित झाला. त्याच्या दरबारातील लोकांनी जो मूर्खपणा केला होता त्याबद्दल अकबर राजाने त्यांना क्षमा केली आणि तो ते सर्व विसरला. विद्यार्थी मित्रांनो, येथे खाली आपल्याला शब्दार्थ दिलेले आहेत. पॅट्रॉन ऑफ आर्ट अँड कल्चर, अ पर्सन हू अप्रिशिएट, सपोर्ट्स अँड एनकरेज आर्ट अँड कल्चर. म्हणजे जो अकबर राजा होता त्याने त्याच्या राज्यामध्ये विविध कला आणि संस्कृती यांना आश्रय दिलेला होता, म्हणजे सपोर्ट केलेला होता. फ्लॉग, बीट समवन हार्ड इस्पेशली विथ अ व्हिप. फ्लॉग म्हणजे चाबकाने फटके मारणे. ॲजिटेटेड म्हणजे डिस्टर्ब किंवा विचलित होणे. इन्कर ऑर डिस्प्लेजर म्हणजे मेक मी अँग्री म्हणजे नाराजी पत्करणे किंवा संताप देणे. इन अ प्रॉपर फिक्स म्हणजे इन अ टाईट कॉर्नर, इन अ डिफिकल्ट सिच्युएशन म्हणजे एखाद्या कठीण परिस्थितीमध्ये फसणे. आता आपण पुढील स्वाध्याय पाहूया. लिसन टू द स्टोरीज केअरफुली ॲज युअर टीचर रीड्स देम अलाउड. नोट डाऊन द न्यू वर्ड्स, आयडियाज ऑर कन्सेप्ट. डिस्कस देम इन क्लास. आपण गोष्ट वाचली आणि तुम्ही ऐकलीसुद्धा, तर तुम्हाला यामध्ये जे नवीन शब्द सापडले असतील, नवीन कन्सेप्ट, आयडियाज सापडल्या असतील, तर तुम्हाला क्लासमध्ये डिस्कस करायचे आहे. गेस द मीनिंग ऑफ द फॉलोइंग वर्ड्स अँड फ्रेजेस. अनटोल्ड वेल्थ, क्लोजेस्ट टू द एम्परर्स हर्ट, ग्रेव्ह ऑफेन्स, बॅनिश. या ज्या फ्रेजेस आहेत याचा आपल्याला मीनिंग काढायचं आहे. अनटोल्ड वेल्थ म्हणजे वेल्थ दॅट इज टू ग्रेट टू बी मेजर्ड. क्लोजेस्ट टू द एम्परर्स हर्ट्स, मोस्ट लव्ह बाय द एम्परर. थर्ड, ग्रेव्ह ऑफेन्स म्हणजे सिरियस क्राईम. आणि बॅनिश म्हणजे टू ऑर्डर समवन टू लिव्ह अ प्लेस. से विथ रिझन वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. म्हणजे पुढील जे स्टेटमेंट्स आपल्याला दिले आहेत ते ट्रू आहे की फॉल्स आहे हे आपल्याला कारणासहित स्पष्ट करायचे आहे. पहिलं पाहूया. अकबर वॉन्टेड टू पनिश द पर्सन हू पुल्ड हिज मुस्टॅच. तर याचं उत्तर आहे फॉल्स. अकबर डिड नॉट ॲक्च्युअली वॉन्ट टू पनिश द पर्सन हू पुल्ड हिज मुस्टॅच. ही जस्ट वॉन्टेड टू टेस्ट हिज कोर्टियर्स अँड हिअर व्हॉट दे हॅड टू से. मग अकबर राजाला त्याची मिशी ओढणाऱ्या व्यक्तीला शिक्षा करायची होती का? तर नाही. हे स्टेटमेंट जे आहे ते चुकीचं आहे. अकबरला त्या व्यक्तीला पनिशमेंट द्यायची नव्हती, कारण राजाची मिशी ओढणारी व्यक्ती कोण होती? तर त्याचा स्वतःचाच नातू होता. त्याला माहीत होतं, तो फक्त त्याच्या कोर्टियर्सला टेस्ट करत होता. अकबर थॉट ही वॉज ग्रेटर दॅन गॉड. अकबर राजाने विचार केला की तो देवापेक्षा महान आहे. तर हे स्टेटमेंट ट्रू आहे की फॉल्स आहे? फॉल्स, बिकॉज इट वॉज अकबर्स कोर्टियर्स who said that he was greater than God. They said this to flatter Akbar and get some favors from him. तर हे स्टेटमेंट चुकीचं आहे, कारण की अकबर राजाची खोटी स्तुती त्याच्या दरबारी व्यक्तींनी केलेली होती.
का केली होती? कारण की त्यांना अकबर राजाकडून खोटी स्तुती करून काहीतरी बक्षीस मिळवून घ्यायचं होतं. थर्ड, बिरबल थॉट अकबर वॉज ग्रेटर दॅन गॉड. म्हणजे बिरबलाने विचार केला की अकबर राजा हा देवापेक्षा महान आहे. तर हे स्टेटमेंट फॉल्स आहे. फॉल्स. बिरबल न्यू दॅट गॉड वॉज ग्रेटर अँड ही प्रूव्ह दिस व्हेरी वेल विदाउट डिस्प्लेझिंग द एम्परर. हे स्टेटमेंट चुकीचं आहे कारण की बिरबलाला माहिती होतं की शेवटी देवच खूप ग्रेट आहे, देवच खूप महान आहे आणि त्याने एकदम त्याच्या हुशारीने बिरबलाने अकबर राजाला न दुखवता देव कसा महान आहे हे दाखवून दिले. राईट अ सेंटेन्स इच अबाउट 3 ऑफ युअर फ्रेंड्स. इच टाईम यू शुड से व्हॉट युअर फ्रेंड कॅनॉट डू अँड येट पे अ कॉम्प्लिमेंट टू युअर फ्रेंड. येथे तुमच्या 3 मित्रांबद्दल असं एक वाक्य लिहायचं आहे की ते तुमचे मित्र करू शकत नाही आणि त्याबद्दल तुम्हाला त्यांना कॉम्प्लिमेंट द्यायची आहे. राईट अ शॉर्ट नोट ऑन एम्परर अकबर. कन्वर्ट द स्टोरीज इंटू डायलॉग्स अँड रीड द डायलॉग्स अलाउड इन द क्लास. ही जी स्टोरी आहे ती तुम्हाला डायलॉगमध्ये कन्वर्ट करायची आहे आणि ते डायलॉग तुम्हाला तुमच्या क्लासमध्ये वाचायचे आहेत. फ्रॉम पेयर्स अँड मेक अ पेयर प्रेझेंटेशन ऑफ एनी वन ऑफ द 2 स्टोरीज. टू डू सो, each person presents only one sentence at a time and the next one is immediately presented by the partner. Thus, each person in the pair presents alternate sentence without breaking in the flow of the narration. तर विद्यार्थी मित्रांनो, येथे पहा तुम्हाला काय करायचे आहे. येथे तुम्हाला तुमच्या मित्रांसोबत जोडी बनवायची आहे आणि प्रत्येक जोडी दोन्ही कथांपैकी एक कथा सांगेल. समजा एका जोडीतील एक विद्यार्थी बोलायला सुरुवात करेल आणि तो थांबला की त्याच जोडीतील दुसऱ्या विद्यार्थ्यांनी पहिल्या विद्यार्थ्याचे वाक्य तेथूनच पूर्ण करायला सुरुवात करायची. लगेच दुसरा विद्यार्थी थांबेल आणि पहिला विद्यार्थी बोलेल. अशा प्रकारे गोष्ट पूर्ण करायची. म्हणजे गोष्ट सांगण्याचा जो फ्लो आहे तो त्याच्यामध्ये खंड न पडू देता तुम्हाला एक वाक्य बोलायचे आहे. Find at least 5 other Akbar and Birbal stories and share them with your friends. तुम्हाला या गोष्टी व्यतिरिक्त अकबर आणि बिरबलाच्या 5 गोष्टी शोधायच्या आहेत आणि त्या तुमच्या फ्रेंड्ससोबत तुम्हाला शेअर करायच्या आहेत. मेक अ लिस्ट ऑफ द स्टोरीज कलेक्टेड बाय द एंटायर क्लास. मग संपूर्ण वर्गातील विद्यार्थ्यांनी ज्या स्टोरीज कलेक्ट केल्या असतील, पुट युअर लिस्ट इन अल्फाबेटिकल ऑर्डर. मग त्या स्टोरींचे जे टायटल असतील ते तुम्हाला अल्फाबेटिकल ऑर्डरने लिहायचे आहेत. 9 बघूया. व्हिजिट अ लायब्ररी. फाइंड द स्टोरीज ऑफ मुल्ला नसीरुद्दीन, गोपाल भांड अँड तेनाली रामन. शेअर देम इन द क्लास. मग तुम्हाला लायब्ररीत पुस्तकं शोधायची आहेत. मुल्ला नसीरुद्दीनचे, गोपाल भांड आणि तेनाली रामनच्या गोष्टी शोधायच्या आहेत आणि त्या तुम्हाला क्लासमध्ये शेअर करायच्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ही इंटरेस्टिंग स्टोरी समजली असेल अशी अपेक्षा करते आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.